नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं जाधव पीक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जसं की आता आपण आपल्या ट्रेनिंग सेंटरवरती आहोत, ऑफिसमध्ये आहोत. आमची जवळपास मागच्या जे 3-4 बॅच झालेत, 4 बॅच झालेले आहेत आपल्या. तर या 4 बॅचमधले काही स्टुडंट असे होते, काही शेतकरी, काही फार्मर असे होते की त्यांना इथं ग्राउंडमध्ये काम करून, आमच्या फार्मवरती काम करून शिकायचं होतं. आणखी कॉन्फिडन्स त्यांना वाढवायचा होता. तर त्यामुळे मागच्या 8-10 दिवसापासून ते आपल्या फार्मवरती काम करतायत. त्यापैकी काही मुलं जे आहेत, काही फार्मर जे आहेत ते त्यांना दुसऱ्याच्या फार्मवरती काम करायचं होतं. त्यामुळं त्यांना आम्ही ट्रेनिंग दिल्यानंतर इथं 8-10 दिवसाचं परत प्रशिक्षण दिलं आणि त्यांना कामावरती आम्ही लावायचा प्रयत्न करतोय समजा. आज ते एका ठिकाणी चांगल्या संस्थेमध्ये जिथं पिगरी फार्म आहे तिथं जॉबसाठी, कामासाठी लागतायत. तर आज हे जी बॅच आहे, जी ट्रेनिंग झाल्यानंतर 2 दिवसाची ट्रेनिंग संपल्यानंतर 8-10 दिवसासाठी आपल्याकडे आले आणि आपल्याकडे येऊन त्यांनी पूर्ण ग्राउंड SOP पिगरी फार्म कशा प्रकारे करायचं, तर 4-5 दिवस त्यांनी त्या आमच्या ब्रीडिंग सेक्शनमध्ये काम केलं. परत 4-5 दिवस त्यांनी आमच्या फॅरोइंग आणि नर्सरी सेक्शनमध्ये काम केलं. फिनिशर्स पण आम्ही कशा प्रकारे हे करतो ते पण काम केलं. जसं की तुम्हाला माहिती आहे, आमचा जो शेड आहे, आमचे जे फार्म आहे ते वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये कन्स्ट्रक्टेड आहेत. वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत आम्ही आणि प्रत्येक सेक्शनमध्ये आम्ही त्यांना अनुभव आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे. तर आज जवळपास त्यांचं सगळ्यांचं एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करूया, ते मध्ये बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना म्हणजे एवढे ह्याच्यामध्ये काय शिकायला भेटलं, काय त्यांना नवीन अनुभव भेटला. ठीक आहे, चला चला आपण मध्ये जाऊया त्यांच्याकडं. चला या, एक मिनिट, एक दोन प्रश्न फक्त. तर तुम्ही किती दिवसापासून आहे तिथं? कमीत कमी 10 दिवस झाले. 10 दिवस झाले. 10+ झाले. बरं, 10 दिवसामध्ये आता सगळं म्हणजे तुम्हाला भेटलं व्यवस्थित नॉलेज? हा म्हणजे ट्रेनिंग जो आपलं ट्रेनिंग झालं होतं त्याच्यानंतर भरपूरशे असं लॅक ऑफ कॉन्फिडन्स होतं. कारण की ती फार्म प्रॅक्टिस नव्हती ना. तुमचे जे काही ट्रेनर्स आहेत त्यांच्या अंडर मध्ये ग्राउंड एक्सपिरियन्स यांनी घेतलं आणि आज पण आमची 10-15 मिनिटं चर्चा झाली. परत आम्ही म्हणजे त्यांना पोस्ट केलं. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्याने ट्रेनिंग घेतल्यानंतर परत 1-2 वेळा माझ्याकडे आले आणि ग्राउंड एक्सपिरियन्ससाठी यांनी रिक्वेस्ट पण केली आणि आम्ही यांना अवेलेबल करून दिलं. आमचा हेतू असाच आहे की आम्ही जे इथून घडवू, ट्रेनिंग देऊ, ते 100% परफेक्ट असायला पाहिजे प्रत्येक सेक्टरमध्ये. काय होतं, स्वतःचं नॉलेज व्यवस्थित नसलं आणि तो फेल झाला, फार्म फेल झाला की तो बिझनेसला किंवा फार्मला दोष देतो. फार्मरनं स्वतः कॉन्फिडन्स घेणं, स्वतः ट्रेनिंग घेणं, स्वतः एक्सपिरियन्स घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे ते कुठल्याही धंद्यामध्ये एक्सपिरियन्स असेल, नॉलेज असेल तर तो धंदा यशस्वी होत असतो. सर, तुमचं नाव काय? निखिलेश स्थूल सर. निखिलेश स्थूल. कुठून आले तुम्ही? नागपूरवरून. मागच्या 10 दिवसापासून निखिलेश स्थूल सर आहेत आणि आज तुम्ही जाणार आहेत. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जे काही नवीन येणारे फार्मर्स आहेत त्यांनी कंपल्सरी कमीत कमी 15 दिवस 3-4 सेक्शन्स असतात. फॅरोइंग सेक्शन असतो, ब्रीडिंग सेक्शन असतो, नर्सरी आणि फॅटनिंग. 3-3 दिवस जरी त्यांनी केलं ना, फील्ड स्वतःहून स्वतः आपल्या हातात घेऊन जर केलं ना, तर कंपल्सरी कॉन्फिडन्स 100+ जातो. फक्त आम्ही 2 दिवसाची ट्रेनिंग देत नाही, तर ज्यांची तीव्र इच्छा आहे आमच्या इथं फार्मवरती राहून काम शिकायची, ज्यांची ग्राउंडवरती शेण उचलायची तयारी आहे, तशा लोकांसाठी आहे की तुम्ही येऊन राहू शकता, काम करू शकता आणि काम शिकू शकता. चला, धन्यवाद. एकच आहे की आपण ट्रेनिंग मध्ये जे व्हिज्युअलायझेशन करतो ते प्रत्यक्षात तुम्ही स्वतः म्हणजे स्वतःच्या याच्यावर कराल एवढं सोपं नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही ना, ते तुमच्या शरीरात डोक्यामध्ये उतरणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते करणं भागच आहे. असं कोणी नाही करावं की ट्रेनिंग घेतलं आणि आपली फॉर्म चालू केली. केलंच पाहिजे, फिजिकल ट्रेनिंग झालंच पाहिजे ग्राउंड. दुसरी गोष्ट काय, काही लोक ट्रेनिंग देतात, चकाचक फार्म करतात, 15 मिनिटासाठी, 20 मिनिटासाठी, 2 तासासाठी तुम्हाला फार्मवरती घेऊन जातात आणि तुम्हाला फक्त एक चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी, क्लीन फार्म दाखवतात. ग्राउंडवरती तुम्हाला ते वास, ग्राउंडवरती ते तुमचं ते होणारं काम हे सहन होतं का हे पण बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला त्यांनी दाखवलं म्हणून तुम्ही फार्म केला, कन्स्ट्रक्शन केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि तुम्हाला ते फार्म मधलं कामच करू वाटत नाही पुन्हा नंतर, तर असं व्हायला नको. त्यामुळे आम्ही ग्राउंड एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न करतो. आपण पुढच्या लोकांशी पण भेटूया की त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण. ओके, थँक्यू. चला या इकडे पुढं. कुठे गेले? अच्छा, उठा थोडस 2 मिनिटासाठी. अचानक सरप्राईज विजिट केली आपण यांना.
धप्पा दिला थोडासा. बरं या ना तुम्ही पण या. बरं तुमचं नाव काय? आकाश वसंत देशमुख. तुमचं नाव काय सर? शिवराज. शिवराज. तुम्ही तुमचं गाव कुठलं? नेरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. बरं आता मागच्या किती दिवसापासून आहात तुम्ही? आता 3 दिवसापासून आहे. 3 दिवसापासून आहेत. हे आपल्याकडे ट्रेनिंग घेतली आणि 3 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन ह्यांनी आणखी यांचं कॉन्फिडन्स वाढवलेलं आहे. आता हे पण पीक फार्मिंग मध्ये थोडंसं आणखी म्हणजे काही दिवस आपल्याकडे राहणार आहेत आणि परफेक्ट झाल्यावर मग हे इथून जाणार आहेत. तर अशा लोकांसाठी बी वेलकम आहे जे लोक पीक फार्मिंग करू इच्छितात. ट्रेनिंग घेतल्यानंतर पण आमच्या फार्मवरती त्यांना काम करायचंय, शिकायचंय, तर ते प्लॅटफॉर्म आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. नेक्स्ट पुढं बरं तुम्हाला ह्या 3 दिवसामध्ये काय काय शिकायला भेटलं? खूप काही शिकायला भेटलं, जेणेकरून जे काही आपली जुनी पद्धत होती हा. त्यात आपण नवीन पद्धत ऍड केली आहे. बरं. तिथं बरंच काही शिकायला भेटतंय. हा हा हा. बरं साहेब, देशमुख साहेब तुम्ही लाईट चालू करा. हा तुमचं नाव सांगा सर. नंदकुमार पाटील. नंदकुमार पाटील. बरं आपण काय करूया, दोघांशी एकत्र चर्चा करूया, कारण दोघे एकाच गावचे आहेत बहुतेक. हा तर मग किती दिवसापासून आहात तुम्ही इथं? 10 दिवस. 10 दिवसापासून आहात. बरं वेगवेगळ्या सेक्शनला जे तिन्ही सेक्शन आहे, तिन्ही सेक्शन पाहिलं तुम्ही? तिन्ही सेक्शन वरती काम केलं? काल डिलिव्हरी पण बघितल्या तुम्ही? बरोबर आहे. आता तुम्हाला वाटतं की हो आम्ही जाऊन म्हणजे पिगरी फार्मिंग करू शकतो? तुम्ही थोडंसं इकडे या, कॅमेरा घेऊन इकडे या. तर तुम्हाला असा फुल कॉन्फिडन्स आहे की जाऊन तुम्ही करू शकता. आणि आज मला वाटतं की तुम्हाला म्हणजे आता जाणार आहेत तुम्ही. हा 10 दिवसापासून म्हणजे ट्रेनिंग घेतल्यानंतर. तुम्ही कुठली बॅच होती? जुलैमध्ये आले होते का तुम्ही? नाही, ऑगस्टच्या बॅचला होते. ऑगस्टच्या बॅचला ट्रेनिंग घेऊन परत तुम्ही आलेले आहेत आमच्याकडे प्रॅक्टिकलसाठी. प्रॅक्टिकलमध्ये आमच्या वेगवेगळ्या फार्मवरती वेगवेगळ्या सेक्शनला त्यांनी व्हिजिट केलं आणि तिथं काम केलं ग्राउंडवरती. ह्या लोकांनी आमच्याकडे येऊन इथं शेण पण उचललं, फार्म वॉशिंग पण केले, त्याचबरोबर यांनी कास्टेशन वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये स्वतः इन्व्हॉल्वमेंट केली. क्रॉसिंग, त्याचबरोबर टॅगिंग, त्याचबरोबर रेकॉर्ड कसं ठेवायचं, हीट कसं डिटेक्ट करायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती, ग्राउंड एक्सपिरियन्स त्यांना आमच्या जे फार्म ऑपरेटर आहेत त्यांच्या थ्रू यांना भेटलेलं आहे. हा मेडिसिन, औषधांची माहिती, इंजेक्ट कसे द्यायची, या सगळ्या गोष्टींची ग्राउंड एक्सपिरियन्स त्यांना आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं की तुम्हाला 100% आता कॉन्फिडन्स आहे की तुम्ही करू शकता. बरोबर. आणखी पण काही लोक आहेत, 1-2 लोक आहेत जे की बाहेर गेलेले आहेत, त्यांचं पण आपण म्हणजे नंतर इंटरव्ह्यू घेऊन आपण टाकूया. तर असे ओव्हरऑल आमचं हेच आहे की आम्ही फक्त 2 दिवसाची ट्रेनिंग देत नाही, आम्ही त्या लोकांचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी त्यांना वेलकम करतो. इथं 8-10 दिवस तुम्ही राहा, ग्राउंड एक्सपिरियन्स घ्या आणि काम करा. राहण्याची वगैरे व्यवस्था आम्ही इथं अवेलेबल करून देतो त्यांना. जेवणाची व्यवस्था, मेस वगैरे आहे, तर तुम्ही बिंदास येऊन आमच्याकडे येऊन काम शिकू शकता. थँक्यू व्हेरी मच.